श्री स्वामी समर्थ. आज प्रत्येक मनुष्य काहीतरी काळजीत जगतोय. कोणाला उद्याच्या पैशाची चिंता आहे, कोणाला नात्यांची तुटण्याची भीती आहे, कोणाला आपल्या अपयशाची वेदना आहे, तर कोणाला आयुष्यभराच्या एकटेपणाची. आणि या सर्व चिंतेच्या समुद्रात माणूस हळूहळू बुडतोय, विसरतोय की त्याच्या मागे एक अदृश्य शक्ती उभी आहे. ती शक्ती म्हणजेच श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, अरे भक्तांनो, चिंता का करता? मी आहे ना. हे वाक्य ऐकलं की मनाला जणू काही आकाशातून आधार मिळतोय. हृदयातील भीती शांत होते आणि आत्म्याला वाटतं, स्वामी खरंच माझ्या पाठीशी आहेत. स्वामी कधीही भक्तांना एकटं सोडत नाहीत. जेव्हा भक्त संकटात पडतो तेव्हा स्वामी त्याच्या पाठीशी उभे असतात. पण आपण घाई करतो. आपण लगेच विचारतो, स्वामी माझं ऐकत का नाहीत? स्वामी सांगतात, मी ऐकतोय, पण योग्य वेळ येईपर्यंत थांब. श्रद्धा म्हणजेच थांबण्याची शक्ती. संयम म्हणजेच विश्वासाचं दुसरं रूप. स्वामी सांगतात, श्रद्धा ठेव, संयम बाळग आणि माझं नाम घेत राहा. संकट आपोआप दूर होतील. काळजी म्हणजे काय? भविष्याची भीती, भूतकाळाचं ओझं, वर्तमानाचा नाश. आपण भविष्याची काळजी करता करता आत्ता जगणं विसरतो. पण स्वामी सांगतात, वर्तमानात माझं नाव घे, भविष्यात आपोआप सांभाळीन. जेव्हा तू ओम श्री स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा त्या प्रत्येक जपात तुझ्या चिंता विरघळतात. तुझ्या मनात शांतता उरते आणि तुझ्या आजूबाजूला एक अदृश्य कवच निर्माण होतं. एका भक्तांनी स्वामींना विचारलं, माझं नशीब का बदलत नाही स्वामी? स्वामी हसले आणि म्हणाले, मी तुझं नशीब नाही बदलत, मी तुला मजबूत बनवतोय. भक्तांच्या प्रत्येक अनुभवात एकच संदेश लपलेला असतो की स्वामी संकट दूर करत नाहीत, पण त्या संकटातून जाण्याची ताकद देतात. म्हणून जेव्हा आयुष्यात वादळ येतं तेव्हा घाबरू नकोस. त्या वादळातच स्वामींचं सामर्थ्य दिसतं. स्वामींचं प्रेम हे निरपेक्ष आहे. तू भक्त आहेस की पापी हे त्यांना फरक पडत नाही. त्यांना फक्त तुझं मन पाहायचं आहे. एकदा तू मनापासून हाक दिलीस तर स्वामी स्वतः तुला धरून घेतात. म्हणून काळजी करू नकोस. प्रत्येक दिवस हा स्वामींच्या कृपेने पुरावा आहे. तुझं हृदय धडधडतंय म्हणजे स्वामींचं नाव अजून तुझ्यात चालू आहे. अरे भक्तांनो, काळजी नाही, भय नाही, कारण स्वामी आपल्यासोबत आहेत. नाम घेत राहा, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. आणि बघ, तुझं मन शांत होतंय, डोळ्यातून पाणी येतंय, पण ते दुःखाचं नाही, ते स्वामींच्या स्पर्शाचं आहे. स्वामी म्हणतात, जो मला मनापासून आठवतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो. म्हणून भक्तांनो, काळजी करू नका, कारण स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. तर चला क्षणभर स्वामींचं स्मरण करूयात. डोळे बंद करा आणि म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ, 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 ओम श्री स्वामी समर्थ,
ओम श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका स्वामी उपदेशासोबत. तोपर्यंत बोलत रहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.